आपल्या समाजामध्ये स्त्रीचं महत्व हे शक्तीचं स्वरूप आहे. म्हणजे आपले जे सगळे देव बघितले तर त्यांच्या बाजूला देवी उभी आहे. महादेव, पार्वती असू दे किंवा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिदेव कोणीही असू दे, पण त्यांच्याबरोबर शक्ती हे आहेच आहे तिथे. एवढं असून सुद्धा जर भारतीय समाजामध्ये म्हणजे स्त्रीचा जो रोल आहे कुटुंब व्यवस्थापनेमध्ये किंवा संस्कार देण्यामध्ये, ह्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण की जर लव्ह जिहाद होत असेल, कोणीतरी फसवतंय आपल्या मुलींना आणि त्या मुलींना त्यांचे आई वडील कंट्रोल नाही करू शकत, म्हणजे काही संस्कार देण्यामध्ये आपल्यापासून काही कमी राहतंय का? कारण की ह्याच्यावरती सामाजिक प्रॉब्लेम म्हणून सिरियसली बघायची गरज आहे. मग ह्याच्यामध्ये स्त्रीचा रोल काय असला पाहिजे? तुमच्यापेक्षा दुसरं कोण बेस्ट सांगू नाही शकत कारण जितक्या मुलींशी आम्ही बोललो आतापर्यंत आणि काउन्सिलिंग म्हणा किंवा आपण म्हणतो की फॅक्ट त्यांना सांगते. बिईंग अ लॉयर, मी समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवणं हे फार वाईट होईल. कारण समाजामध्ये जेव्हा एखादी आपण म्हणतो सुशिक्षित व्यक्ती जाते, त्यावेळेस आपण अनालिसिस करणं, लॉजिकली बोलणं ही आपली जबाबदारी. बरोबर. मुलींशी बोलल्यानंतर अक्षरशः कितीही उच्च शिक्षित मुलगी असो किंवा किती कमी शिकलेली मुलगी असो, ती ढसढसा रडते, गळ्यात पडते आणि तिचं एकच वाक्य असतं, ताई आज तू आम्हाला सांगितलंस, हे जर आमच्या आईनी आम्हाला सांगितलं असतं तर आमच्या हातून ही चूक झाली नसती. म्हणजे कुठंतरी जाणवलं की समोरच्याची चूक नाहीये. आपण काय करतो दरवेळेला की समाजामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर तो समस्या निर्माण करणारा जो आहे त्याला दोषी ठरवत बसतो. पण ती समस्या तुम्हाला समजली पाहिजे ना. सर्व धर्म समभाव हा आहे का? ठीक आहे, तुम्ही आम्ही मान्य करू की सर्व धर्म समभाव आहे. हिंदू मानतोच. हिंदू मानतो. समोरचा तुम्हाला काफिर म्हणतोय ना. त्यांनी जर मानलं असतं तर म्हणजे आपण म्हणतो ना की बोथ वेज व्हायला पाहिजे. बरोबर. आपणच सर्व धर्म समभाव म्हणतोय आणि समोरचा आम्हाला काफिर म्हणून बघतोय आणि आमच्या हिंदू मुलीला घेऊन जातो. तिथे भाईचारा नाही, तिथं बहीण भाऊ मानलं जात नाही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीचे धर्मजागरणाचे व्हिडिओ बघण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्पीक्सच्या क्लिप्स चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा.